मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर मित्रांनो, रत्नागिरी ते केदारनाथचा आज आहे दिवस दुसरा आणि इकडे सगळ्यांचं बॅगाला लावायचं काम चालू आहे. दीपेश आणि मोद्या दोघी जण बॅगाला लावत आहेत. हा बघ लागली का, व्यवस्थित लावा. हात बोल, नाही परत इकडे बाज 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 आणि बॅगा लावून झालेल्या आहेत. डन. तर मित्रांनो, आज आपण टार्गेट असं का आपण आधीच ठरवलं की आपलं काही टार्गेट नाहीच आहे. आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जायचं. जिकडे आपल्याला झोप येईल तिकडे मस्त एक रूम घेऊन राहायचं. तर आज आपण झोप झालेली आहे व्यवस्थित एकदम. रूम पण चांगली, रूम मस्त होती. हो हो. आणि आज हा काय हायवे जस्ट इकडे बाजूलाच आहे. इथून आज आपण बघूया कुठपर्यंत जातोय. ते टार्गेट आहे की आपल्याला देहरादूनपर्यंत जायचं आहे. 11,000 किलोमीटरच्या आसपास आहे. आज टार्गेट आहे आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. नाही पोचलं तरी काही विषय नाही, दिल्ली वगैरे मध्ये राहू कुठेतरी मध्येच. तर मित्रांनो, डे 1चा व्लॉग आहे. तो व्लॉग तुम्ही आता नक्की बघतच असाल. तर जर तो व्लॉग तुम्हाला आवडला तर त्या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आजचा आपला डे 2चा व्लॉग आहे. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना ह्या रोड ट्रिपचे व्लॉग्स आवडतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे व्लॉग्स आवडतात की नाही ते. तर आता प्रतीक फक्त यायचं आहे. प्रतीकाला की मग छू म्हणतात. तर भेटूयात थोड्या वेळामध्येच गाडीमध्ये डायरेक्ट. चला आता निघालो. आता सावकाश जाऊया. कालच्यासारखंच सावकाश आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचूया. गणपती बाप्पा चला चलो. तर निघून आता एक 15-20 किलोमीटर पुढे आलोय आणि आता आपल्याला लागणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. फुल सुसाट. अब लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. तर आता एक्सप्रेस वेला वळ. आणि हा एक्सप्रेस वे हा काय करतोय, आम्हाला घाबरवला. हा बघा, दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे. आणि हा आहे इकडचा टोल. झापझूप सापसूप झापूक झुपूक जायचं आता एक्सप्रेस वे वरनं. आता वाजलेत बरोबर किती रे, 7:50 झालेत. आणि आपण आता एक्सप्रेस वे वर एंट्री करतोय 7:50. बघूया की दिल्लीला किती वाजता पोहोचतोय ते. आणि एक्सप्रेस वे वर आपली एंट्री. आता एक्सप्रेस वे म्हणजे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. झापूक झुपूक सापूक सुपूक लय जोरात. ते कसे विषय आहेत ना. आता बघूया किती. एक्सप्रेसचा विषय म्हणजे तुम्हाला माहित आहे विषय तो कसा असतो. आता बघूया किती वेळात लागते ते दिल्लीला जायला. आणि दिल्ली 1026 भरूच 35. झापूक झुपूक झापूक झुपूक चला. तासाची झोप पूर्ण झाली मोन्याची आणि माझी. तुझीच झाली, चांगला झोपला आहे. तर मस्त झोप झाली पूर्ण. आणि आता लागलोय एक्सप्रेस वे पासून टोल सोडून सुद्धा खूप पुढे आलो. आणि म्हणजे रोड एवढा भारी आहे की आम्ही 1.5 तासात किती रे 800 वरती म्हणजे 180 किलोमीटर कंप्लीट केले 1.5 तासात. जबरदस्त रोड आहे. फुल मजा येते रोडवर. आणि अजिबात बम्पिंग वगैरे काही नाही. व्यवस्थित एकदम प्रॉपर रोड आहे. मजा येते त्याच्यामुळे. आता बघूया दिल्ली. आता नॉनस्टॉप दिल्ली मारायचंच म्हणतोय. 800 किलोमीटर समथिंग काहीतरी राहिलंय. आणि आता वाजलेत 9. तर नॉनस्टॉप मारायचं म्हणतोय. तर बघूया आता. जो रोड असाच असेल तर आरामात पोहोचू दिल्लीपर्यंत.
किती वेळ लागतोय, कुठे थांबतोय बघू. रोड एकदम भारी मस्त. 1 2 3 4 4 4 4 4 8 8 पदरी रस्ता आहे, जबरदस्त. आताच MP बॉर्डर जवळ आहे आणि डिझेल भरलं. 3400 रुपयाचे डिझेल बसले गाडीत, 3400. जर थोडं ड्रायव्हिंग करत होतो त्यामुळे जरा काय व्लॉग वगैरे शूट करायला मिळालं नाही. आता थोडंसं इकडे ब्रेक घेणार आणि मग पुढे झालं निघणार. अजून 800 750 किलोमीटर आहे दिल्ली. बघूया किती वेळ लागतात दिल्लीला पोचायला ते. आता आहे आम्ही ॲक्च्युली गुजरातमध्येच आहे अजून, आणि गुजरातमधून MP ला जायला 20 किलोमीटर जायचं आहे बोलला तू पुढे, मग MP बॉर्डर लागेल. बघू आता किती वेळ लागतोय आणि कसा रोड आहे, काय आहे ते सगळं पुढे. आता आपण ऑफिशियली आपल्या दुसऱ्या स्टेटमध्ये आलो आहे, म्हणजे MP. जस्ट आत्ताच बॉर्डर क्रॉस केली, गुजरात बॉर्डर, आणि MP मध्ये आपण एंटर झालो आहे. आणि आता MP थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला लागेल परत एकदा एक्सप्रेस वे. आपल्याला पण एक्सप्रेस वेच हवा आहे, कारण इकडे खूप ट्रॅफिक आहे या रोडवरती. तर बघूया आता एक्सप्रेस वे किती वेळानंतर येतोय. आणि अजून आय थिंक आपल्याला 3 स्टेट लागतील जे आपल्याला क्रॉस करायचे. तर बघूया, आत्तापर्यंत 2 झालेत. पहिला गुजरात झाला जो आपण काल क्रॉस केला, आणि आज आपण MP मध्ये आलोय. तर बघूया आता पुढचा रोड वगैरे कसा येतोय, काय होतंय ते. जस्ट आता थांबलोय थोडंसं MP मध्ये पुढे येऊन. थोडं आता फळं वगैरे घेतोय. काय जास्त काय खायची इच्छा नाहीये, फळं घेतोय आणि मग डायरेक्ट पुढे 1 तास 2 तासाने डायरेक्ट जाऊन जेवणार. तर फळं घ्यायला थांबलोय. हे झाड आहे कडुलिंबाचं, एवढं मोठं आहे. आणि हा म्हणतोय हे बारीक आवळ्याचं झाड आहे. बारीक आवळ्याचं कडुलिंबाचं झाड आहे, पण केवढं मोठं आहे, खूप 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 मोठं आहे. आणि इकडे काय पारंपरिक खेळ, गोट्या खेळतायत. तर आपण आता आलोय MP मध्ये, आणि इकडे ना ही सगळ्या प्रकारची अशी मातीची भांडी वगैरे ठेवलेली आहेत बनवून. पाठपासून होती, पण आता आपण जरा बाजारात अडकलोय ट्रॅफिकमध्ये. झाप्पूक झुप्पूक ट्रॅफिक आहे. बघूया आता कधी ट्रॅफिकमधून बाहेर पडतोय ते. तर ही जी पुढे जे ड्यूकवरती जी मुलं आहेत ते आपल्या गाडीवरचं सगळं वाचून आपल्याला हाय बाय करून गेलेत. आत्ताच पुढे गेली आहेत ती. असं जरा मजा वाटते, जरा कोणी काय आपल्या गाडीबद्दल काय बघितलं किंवा बोललं तर. तर आता एक्सप्रेस वे येईल 1-5 मिनिटात, मग झापझोप. तर अजून एक्सप्रेस वेला 5-6 किलोमीटर आहेत. तर मध्येच थांबलो होतो फोटो काढायला. काय म्हणजे पूर्ण असं काय म्हणतात त्याला, एकदम सपाटचा सपाट व्यवस्थित. आणि फक्त हा रस्ता आहे मधोमध, बाकी आजूबाजूला काही नाही आहे, काही नाही. तो बोललं जरासे फोटोज वगैरे काढू. मोहन्या बघतोय माती कशी आहे ती बघायला गेलाय, आणि जरा आता फोटोसाठी तयारी चालू आहे. ही गाडी जस्ट आत्ताच गेली आहे, आणि ही वडापची गाडी आहे. तर आत्ता आपण पोचलोय एक्सप्रेस वेला आहे बघा. वेलकम टू दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे. हे दिल्ली राईट दाखवतोय, राईटलाच जायचं ना. तेच म्हटलं, कारण मोन्या मगाशी मला बोला लेफ्टला जायचंय. मॅटर केला होतास मोन्या. आता चला आता एक्सप्रेस वे झप्पूक झुप्पूक जाऊया. ए मध्ये काय घेतोस. तर आलेलो आहे आपण एक्सप्रेस वेला. 120चं स्पीड लिमिट आहे. जबरदस्त. आता दिल्ली राहिले 733 आणि रतलाम राहिले 73. आपल्याला जाईल दिल्ली 733. आता बघूया हा एक्सप्रेस वे असा कुठपर्यंत आहे. काय रस्ता आहे रे, लाजवाब. काय रस्ता आहे, खलास खलास. इकडनं जवळजवळ पुढचा 2-3 किलोमीटरचा हा रस्ता असेल ना रे. दिसतोय तो. 10 किलोमीटर आहे. काय रस्ता आहे रे, लाजवाब, खलास, कडक. जर पण पोहोचवतो.
आपल्या ट्रिपचे 1000 किलोमीटर्स पूर्ण झाले आहेत. 1006 किलोमीटर्स झालेत आपल्या पूर्ण रत्नागिरीपासून. 1006 किलोमीटर पूर्ण झालेत. आणि कुठे झालेत? एक्सप्रेस वेला. आपण आपलं मेंटेन करून चाललोय. 120चं स्पीड लिमिट आहे. आपण 90-100 90-100 असेच जातोय. तर आता पुढे पाऊस पडतोय. कॅमेरा किती जस्टिफाय करतोय काय समजत नाही, पण पुढे पाऊस 100% पडतोय. आम्हाला इकडनं डोळ्याने दिसतोय. तर आता बघूया आपल्याला पाऊस भेटतोय का. काल जसं आपण रत्नागिरीतून बाहेर पडलो, मुंबईपासून पाऊसच नव्हता, तसं आता डायरेक्ट इकडे भेटेल काय बघूया. तर झाली आता पावसाला सुरू. आला बघा पाऊस पुढच्या रस्त्यावर कसा दिसतोय. जोरदार पावसाला सुरुवात. लय जोरात आलाय पाऊस. हा आहे आपला दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेस वे. तर आत्ताच इथे हायवेवरती थांबलोय. जरा खूप वेळ ट्रॅव्हलिंग करत होतो, त्यामुळे जरा असं रेस्ट घ्यायला थांबलो. एक स्ट्रेचिंग करायला 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. तर मस्त 1 तासामध्ये आपण 111 किलोमीटर कंप्लीट केलं. मस्त रोड आहे, त्याच्यामुळे काय इश्यू नाही झाला. आणि अजून पण आपल्याला दिल्लीला जायचं अजून 600 किलोमीटर बाकी आहे. ठीक आहे, असाच जो रोड असेल तर मक्कन 5 तासामध्ये 6 तासामध्ये 7 तासामध्ये आपण कव्हर करू. फक्त आम्ही चेक केलं तर कोटामध्ये थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे कोटापर्यंत हाच हायवे आहे. आणि नंतर परत थोडा डायव्हर्ट होऊन परत पुढे जॉईन होतोय. तर आता बघूया, थोडंसं फ्रेश होत आहेत, म्हणजे थोडं वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आता निघायचं मस्तपैकी. तर आत्ता प्रतीक गेला परत गाडी चालवायला. मी पाठीवून बसलो, मी आणि मोने. आणि आता पुढे प्रतीक गाडी चालवतो आणि दीपेश पुढे झोपलाय. आता फूड कोर्ट रोडवरती 3-4 फूड कोर्ट आली, पण एक पण चालू नव्हतं फूड कोर्ट. आता बघूया पुढे काय खायला वगैरे मिळतंय का, हॉटेल वगैरे. कारण रोड एक नंबर आहे, पण आजूबाजूला काय खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे. पण आता बघू पुढे काय मिळतंय काय खायला ते. तर थांबलो ते फूड कोर्टमध्ये थांबलो होतो. जवळजवळ 4 ते 5 फूड कोर्ट नंतर एक फूड कोर्ट मिळालं हायवेला. चांगलं होतं, पण आतमध्ये आलो जराशी झाली मचमच इकडे एका बरोबर. पिझ्झा हटवाला म्हणतो जर तुम्ही पिझ्झा घेतला तरच तुम्हाला थम्सअप मिळणार, नाही तर म्हणतो थम्सअप मिळणार नाही, नुसतं थम्सअप आम्ही देत नाही. मग काय आपलं प्रत्येक शेटने लावला डायरेक्ट ड्रिंक कस्टमर केअरला बोलला त्यांच्याशी. नंतर म्हणतो ठीक आहे तुम्ही जा, देतो आम्ही. मग घेतलेलं आता मस्त की थम्सअप खाल्लेलं. आणि आता बॅक टू दी हायवे. निघतात एक 10 मिनिटामध्ये. जरा फ्रेश वगैरे झालो, डायरेक्ट छो. बाबा मोन्या गाडी चालवतोय, पुढून JCB येतो मोन्या. चला जेवून झालं, निघालेलो आता. अजून जायचं आपल्याला 550 किलोमीटर. प्रत्येक गाडी चालवतोय, दोघे पाठी बसले, तर मी थोडा जरा पुढे बसलोय. चला जाऊया आता झापझूप. एवढं अंतर कव्हर करून काही एक उपयोग झालेला नाहीये, कारण कोटाच्या इथे लागलंय आम्हाला ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक असं लागलंय फक्त आमचीच लाईन थांबून आहे, बाकी सगळ्या 3 लाईन पुढे जात आहेत, पण आमचीच लाईन अडकून आहे. काय आता नशीब पण काय बाय बघा. बघूया आता किती वेळ लागतो ट्रॅफिक मध्ये निघायला. आमच्या थारची जराशी ऑफरोडिंग स्किल चालू आहेत. मस्ती करा. गेली गाडी. ऑफरोडिंग पापा ते लडाखची प्रॅक्टिस. पुढच्या वर्षी लडाख मारायचंय, प्रॅक्टिस आतापासून करतोय. प्रत्येक आणि ते पण फिरवत आहेत काय. नाही जातात काय. इकडचे रोड काय केले नाही, कसला टोल घेतात काय माहिती.
बघू आता काय ते. चल तू टाक, ब्रिजचं काम झालंच असणार. पापा उते आणि आडत जातोय. ऑफ रोडिंगचे फुल स्किल आम्ही दाखवतोय. ही सावकाश घ्याय आपला नाही तो मित्र आहे. हो, पण तरी पण सावकाश. फुल ऑफ रोडिंग स्किल आमची दाखवतोय आम्ही. तोच आहे. नाही ना, तो नाही. तोच आहे. नाही हरियाणा मग काय एकच गाडी होती की काय त्याची? हीच नंबर होती. नाही रे, हे बघ हे बघ हे बघ तिकडनं झाले आहे ते. चला चला, काय रोड आहे रे. वा वा वा, याच रोडचा टोल दिला ना आपण. हा, या रोडसाठी पण टोल दिलाय. हा एवढा मोठा ट्रक आहे, इलेक्ट्रिक नंबर प्लेट आहे, ग्रीन वाली. काय समजत नाही विषय काय. तर आता आपण ऑफिशियली आपल्या तिसऱ्या स्टेटमध्ये आलोय. गुजरात, मध्य प्रदेश आणि आता आपण आलोय राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये कोटामध्ये आता आपण आलोय आणि कोटामधून आता आपल्याला पुढे जायचं आहे. ॲक्च्युली जो एक्सप्रेस वे होता तो एक्सप्रेस वेचं थोडं काम चालू होतं, त्यामुळे त्यांनी बायपास दिला आणि आता कोटाच्या इथून आतून असं नेत आहेत. तर रस्ता ठीक आहे, पण ट्रॅफिक खूप आहे, कारण दोन्ही साईडच्या गाड्यांना एकाच साईडने सोडतात, एकदा ह्यांना एकदा त्यांना, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप आहे. पण आपण आपली थार आहे म्हटल्यावर आपण ऑफरोड करत डापडूप डापडूप डायरेक्ट पुढे आलो आहे. तर आता बघूया, परत एकदा हायवेला लागू. हायवेला लागल्यावर मग परत दिल्लीसाठी तयार. दिल्ली आता काय झालं, त्याच्या आतून आल्यामुळे आता दिल्ली परत आपल्याला डिस्टन्स थोडं वाढवून दाखवता येईल. दूर आहे दिल्ली, अभि दूर आहे. बघूया आता किती वेळ लागतो दिल्लीला पोचायला. पप्पा गाडी बघाव हे आपलं आपण बघावतात. उभं कसलो आलो तो फॉर्च्युनर वालो. इकडे काय छोटं दिसतंय याच्या मला. मागणीच नाही. एक्सप्रेस वेला परत एकदा आलोय आणि झापझूप चालू आहे एक्सप्रेस वेला. सगळे फुल सुसाट जात आहेत. आपण आपले कमीच आहे, 100चा स्पीड आपला. रोडची अवस्था तुम्ही बघताय, एकदम बेकार अवस्था आहे. आणि हे आता कामं करतायत आणि पावसात नाही ना, बरी कामं सुचतात. मी यायच्या आधी झाला पाहिजे. हा, साहेबांना आता सांगितलं म्हटलं ते करतील आता लगेच. आपला शब्द कोण पाडत नाही ना. ठीक आहे म्हणजे किती रस्ता खराब होता बघ. हो, आता तेच म्हटलं, आता पॅच मारतो म्हणजे रस्ता किती खराब होता बघ. चला आता काय, कोटा क्रॉस केलंय, पुढे आलोय आता परत एकदा थांबलोय. डिझेल ब्रेक आहे, जरा चहा पण प्यायला लागतात आणि समोरच पेट्रोल पंप पण आहे. तर चहा प्यायलो आणि आता गाडी लावतो डिझेल भरायला. आता मस्तपैकी काय ते हे कुठला तो हा चिवडा, फराळी चिवडा घेतलाय आणि आईस्क्रीम. जरासा ब्रेक घेतला होता, ब्रेकमध्ये खाणार आणि छू परत दिल्ली. पण दिल्ली अभि दूर आहे. तर आता आपला ह्या पूर्ण ट्रिप मधला हा पहिला बोगदा आहे. कुठला पहिला कुठे होता? हा सॉरी दुसरा बोगदा आहे. मी तेव्हा झोपलो होतो ना. इकडे लाईट का नाही आतमध्ये? काम चालू आहे. तर आता अजून दिल्ली 200 किलोमीटर बाकी आहे आणि पाऊस खूप पडतोय, त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. रस्ता सुद्धा मध्ये मध्ये खूप खराब आहे. एवढा खराब कसा काय अचानक समजलं नाही. आणि तो सुद्धा एक्सप्रेस आहे. पण एनिवेज आपल्या गाडीचे 10,000 किलोमीटर पूर्ण झालेत. 10,000 किलोमीटर पूर्ण झालेत आणि ओव्हरऑल आतापर्यंत आपण रत्नागिरीतून आलोय समथिंग 1400+ किलोमीटर आलोय आणि अजून टोटल अजून 700 किलोमीटर की 800 किलोमीटर बाकी आहे. पण आज आपण फक्त दिल्लीला जाऊनच थांबणार आहोत. पण ट्राय करू दिल्लीच्या पण पुढे यायचं. पण आत्तापर्यंत तरी हेच ठरलं की दिल्लीला जाऊन थांबणार आहोत. बघूया आता किती वेळ लागतोय दिल्लीला पोचायला. तर मित्रांनो, आत्ताच आपण राजस्थान बॉर्डर क्रॉस केली आणि आपण हरियाणामध्ये आलोय. आपल्या या ट्रिपचा हा 4था स्टेट आहे ज्याच्यामध्ये आपण एंटर झालोय. गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर राजस्थान आणि आता हरियाणा. आणि आता थोड्या वेळाने हरियाणा क्रॉस करून आपण दिल्लीमध्ये एंटर करू. दिल्ली अजून सुद्धा 110 किलोमीटर समथिंग बाकी आहे. तर एक तासभर लागेल एक्सप्रेस वेला आहे म्हटल्यावर दिल्लीमध्ये पोचायला. तर आता बघू किती वेळ लागतो. आणि असं ठरवलं की दिल्ली क्रॉस करून थोडं पुढे जाऊन थांबायचं
आणि जेवण वगैरे जे काय ते दिल्लीमध्येच बघायचं एखाद्या ढाब्यावरती. बघू आता किती वेळ लागते ते. तर आत्ताच मित्रांनो एक्सप्रेस वे सोडला आणि खाली उतरलो. आता फरीदाबादला जाणार. फरीदाबादवरून दिल्ली करून तिथून पुढे जाऊन थांबणार. जस्ट एक्सप्रेस वे सोडला आणि आता खालच्या रोडला लागलोय जेवायला जाणार. तर आता फरीदाबादच्या रोडला आलोय आणि टोलच्या जरासं आधी येऊन थांबलोय. थोडंसं स्ट्रेचिंग करायला वगैरे कंटिन्यू आम्ही जवळजवळ अडीच 3 तासापासून कंटिन्यू येतोय, म्हणून जरासं थांबलोय. तर आता थोडं स्ट्रेचिंग करणार आणि परत एक 10 मिनटं थांबून परत निघणार. जाताना ह्याच रोडने दिल्ली वगैरे फरीदाबाद वगैरे क्रॉस करून मग कुठेतरी जेवायलाच थांबू. तर मित्रांनो हायवेनेच जात होतो. हायवेनेच जाताना जरा म्हटलं दिल्लीमध्ये सुद्धा राऊंड मारूया. तर दिल्लीमध्ये उतरलोय आणि आलोय आता आपण इंडिया गेट जवळ. हा बघा माझ्या मागे इंडिया गेट, पण आता 9 वाजता बंद झाला त्याच्यामुळे काय आतमध्ये जाता येणार नाही. तर जस्ट तिथे आलोय, जराशी एक राऊंड मारतो आणि येतो. बघूया आता इथे जवळपास फिरून. तर हा बघा मित्रांनो, हा आहे इंडिया गेट. आणि सीन म्हणजे इकडे ट्रॅफिक खूप होतं त्याच्यामुळे पोलिसांची गाडी सारखी राऊंड मारते. दर 5 मिनिटांनी एक राऊंड आहे. आणि इकडे आपण आपली गाडी पार्क केली आहे. आणि आता रात्री ते वाजले 2. आमचं ट्रॅव्हलिंग अजून चालूच आहे. दिल्लीमध्ये थोडंसं फिरलो आम्ही आणि त्यानंतर आता आलो आणि आत्ता आलं आपला 5वा स्टेट. म्हणजे आता आपण UPमध्ये आहोत. मस्त इकडे 95 रुपये डिझेल आहे आणि आपल्याकडे 99 रुपये डिझेल आहे. तर टाकी फुल केली आहे. तर आता बघतो एक तर देहरादूनला तरी जाऊ किंवा मग इकडे शामली म्हणून गाव आहे, दोघांपैकी एका ठिकाणी जाऊ. दोघांपैकी एका ठिकाणी जाऊ आणि कुठेतरी स्टे करू. बघू आता कुठे जातो ते. शामलीला इथे 3 किलोमीटर आहे आणि देहरादून इकडून 1 तास आहे पुढे. पण जर देहरादूनला गेलो तर बरं पडेल, म्हणजे उद्यासाठी सुद्धा. आत्ता 3,800चं आत्ता पण डिझेल भरलं आहे गाडीत. तर बघूया. आणि आपण सगळी ट्रिप आपली पूर्ण झाली की एकदा एक्सपेन्सवरती आपण नक्की एक व्हिडिओ बनवू. बघू आता निघतो आता एक 5 मिनटात. शेट इकडे बसलेच जरा माहिती घेत आहेत. भेटूया आता एक 5 मिनटात. तर मित्रांनो, या पूर्ण ट्रिपमधलं आपलं शेवटचं राज्य, जे शेवटचं स्टेट, त्याच्यात आपण प्रवेश केला उत्तराखंडमध्ये. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण रात्री कुठे स्टे नाही केला. आज आपण नॉनस्टॉप देहरादून मारलं आहे. देहरादून आता एक 20-22 किलोमीटर आहे. एक 15 ते 20 मिनटात पोचू आपण देहरादूनला. तर हा व्लॉग आहे जरा खूप मोठा झाला आहे, पण मजा आली आज नॉनस्टॉप मारायला. तर आता देहरादूनमध्ये एक 10-15 मिनटात पोचू. आणि हे देहरादूनमधले पहाड आणि हा रस्ता आपला. आणि हम आ चुके हैं पहाड़ों में. आणि उजाडलं एवढं, पण वाजलेत सकाळचे 5:15. आणि आता आज शेट सुद्धा उठलेत. आणि आता एकच प्लॅन केलाय, डायरेक्ट लावायचं जानकी चट्टी, म्हणजे यमुनोत्री डायरेक्ट मारायचंय. आता अजून किती 7 तास दाखवतोय ना, 7 तास दाखवतोय. आता जायचं नॉनस्टॉप. म्हणजे काल जे आपण सुरतवरून निघालोय सकाळी 7 वाजता, ते आता आपल्याला 24 तास पूर्ण होतील. आता काय 6:30 वाजले, म्हणजे अर्ध्या तासात आपल्याला 24 तास पूर्ण होतील. तर आता आपण देहरादूनमधून निघालोय, डायरेक्ट यमुनोत्रीसाठी जातोय. आजला तिकडे मस्त एक रूम घेऊन स्टे करणार आणि यमुनोत्रीचा ट्रेक आपण उद्या सकाळी सुरू करणार आहे. आता अजून 6 तास लागतील. बघूया आता किती वाजता पोचतोय, काय होतंय, कसं काय ते. आणि मेन म्हणजे आपल्या ट्रिपचे आता पूर्ण होणार आहेत 2000 किलोमीटर्स आणि झालेले आहेत. रत्नागिरीपासून आत्तापर्यंत आपले 2000 किलोमीटर्स पूर्ण झालेत. भारी 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 एकदम. आणि 2000 किलोमीटर आपले कुठे पूर्ण झालेत, तर देहरादूनमध्येच. तर मित्रांनो, हा व्लॉग खूप मोठा होतोय. तर यासाठी आपण ह्या व्लॉगचे 2 पार्ट करूया. म्हणजे आता हा व्लॉग इथेच संपवूया
आणि नेक्स्ट व्लॉगसुद्धा इथूनच पुढे चालू करू. तर चला मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे आपल्या केदारनाथ ट्रिपचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. कमेंट करून आपले थॉट्स या ट्रिपबद्दलचे नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.